श्री माधोबा देवाच्या उत्सवानिमित्त हिंजवडी क्रिकेट क्लब आयोजित हिंजवडी चषक 2025 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील असणार हे दुपारचं सत्र सिकंदर साठी प्राइज आलेला आहे. सिकंदर भोसले यांनी जर इथे विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आणि मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माजी सचिव गणेशप्पा साखरे यांच्या वतीने सिकंदर भोसलेसाठी 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. सिकंदर भोसले स्ट्राइकआउट आपण पाहतोय स्पर्शत. पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु इष्टच्या मागे आदेश तांगडे यांची जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू थेट एस्टँडवरती फेकून दिला. पहिली विकेट डाऊन होतीये स्पर्शेच्या रूपाने. हॅलो, गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असणार आहे. तो पुन्हा एकदा सिकंदर भोसले, नवीन बॅटर. अथरवाडी श्रवण ही जोडी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आता असेल. रोटमनाथ क्रिकेट क्लब लवळे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर रायझिंग स्टार पिरंगुट या दोन संघांमध्ये असणारा सामना जो आपल्याला बघायला मिळतोय. लवळे संघाचा आजचा पहिला सामना आहे. तर पहिल्या मॅच मध्ये आम्ही पाहिलंय पिरंगुट संघाने विजयाचा झेंडा फडकवलेला आहे. यावेळेस चेंडूवरती बोट थोडीशी रोल केली, थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू होता, अगदी डॉट. धावफलकावरती आपण पाहिलं तर 1 धावे 1 विकेट देखील आलेली आहे. अथर्व पवळे आणि श्रवण पवळे ही जोडी मैदानाच्या मध्ये आपण आता बघणार आहोत. स्पर्श यापूर्वीचा मॅचचा हिरो जो मात्र अगदी शून्यावरती बाद झाला. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळला आहे. शॉटक्सच्या कव्हरच्या डोक्यावरून रोहित सुर्वे चेंडूला कव्हर करतायत. चांगलं कव्हर तिथे मैदानामध्ये त्यांनी केलंय. 2 धावा यावेळेस तिथे मैदानाच्या मध्ये येतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहिले गेले तर 3 धावा. ज्या मात्र आता धावफलकावरती ते असणार आहेत सिकंदर भोसले. उडतं विकेट. यावेळेस विकेटचा फटका खेळायचा होता. आता जर आपण पाहिले गेले तर चेंडू डॉट आलेला षटक क्रमांक संपलं जाईल. ते पहिले एक चांगलं सक्सेसफुल षटक सिकंदर भोसले यांचं आपल्याला जे पाहायला मिळालं. कारण पहिल्या षटकामध्ये स्पर्शत गोळे ज्याने यापूर्वीच्या मॅच मध्ये 15 चेंडूमध्ये 36 धावांची जी इनिंग त्याने साकारली तो मॅचचा हिरो राहिला. आणि त्याला मात्र आपण पाहिलं सिकंदर भोसलेने पुढे येण्यास भाग पाडलं आणि तिथे मात्र यशाच्या मागे आदेश तांगडेने कुठल्याही प्रकारचा आपण पाहतोय वेळ न वाया घालवता त्याने चेंडू थेट यशांवरती फेकून दिला आणि तिथे पहिली विकेट डाऊन होताना पाहायला मिळाली रायझिंग स्टार पिरंगुट संघाची. जितेंद्र काशिलकर आता बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मैदानामध्ये घेऊन येतील. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिले गेले तर शॉर्ट मिड विकेट आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन, गली, कव्हर, कव्हर पॉइंट, षटकचा कव्हर, मिड ऑफ, डीप कॉर्नर आणि डीप लॉंग ऑन. जितेंद्र काशिलकरचा हा चेंडू इथे बघायचं मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला पाठमध्ये होतील ऋतुराज
आणि बघायचं शर्यत तर लागलेली आहे आणि शर्यत इथे जिंकलाय तो चेंडू. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. हा आलाय खणखणीत चौकार. चांगला स्ट्रोक मात्र यावेळेस आपल्याला जो पाहायला मिळाला चौकार मैदानाच्या मध्ये येतोय. या चौकाराची मदतीने देखील आता संघाची धावसंख्या जी पुढे जाऊन पोहोचणार आहे धापलकावरती 7 धावा. अथर्व पवळे वेळेस फार मोठी अपील तिथे होताना आपल्याला पाहायला मिळाली. अथर्व पवळे आहे. नॉन स्ट्रायकिंगला श्रवण. जितेंद्र काशिलकर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय तयार असतील. अनुभव यांच्याकडे देखील आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट स्ट्रोक खेळायचा इथे प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला. परंतु त्यानंतरचे 2 चेंडू डॉट. लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे चेंडूला पुन्हा एकदा पाठमोरे होतील. चेंडूला यावेळेस थांबवलंय पॉईंटच्या खेळाडूने. संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता या 9 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा बघायचं बॉलर तयार असतील. जितेंद्र काशिलकर पहिलं विकेट मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळाली ती आपण अगदी स्पर्शत. ओ स्विचिटचा फटका खेळायचा होता. ऋतुराज आहे. चेंडू घेतला फेकलाय. हो तिथे मात्र फेकी थोडीशी उशिरा होताना पाहायला मिळाली. आदेश आपण पाहतो कॉल करत होता की चेंडू माझ्या हातामध्ये देणं गरजेचं होतं. तिथे संधी निर्माण झाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल. लॉफ्टेड ड्राईव्ह आपण इथे मैदानामध्ये बघतोय अगदी लॉंग ऑनच्या दिशेने. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा यावेळेस यशस्वीपणे पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने देखील आता संघाची धावसंख्या पुढे सरकतीये. स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिली तर 12 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिलं षटक थोडंसं प्रभावी राहिलं. आता मात्र सकाळपासून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर थोडासा उन्हाचा झटका जाणवत होता आणि जे संघ जेवण करायचे राहिलेले जे खेळाडू जेवण करायचे राहिलेले आहेत सगळ्यांना विनंती आपण सगळ्यांनी जेवण करून घ्या. मॅच कडे जाऊयात आपण इथे. स्कोर कार्डवरती 12 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती आता मैदानामध्ये बघायचं यावेळेस सिकंदर भोसले एसबी या नावाचा आपण पाहिलं तर नक्कीच सिकंदर भोसले यांनी मात्र तो ब्रँड बनवलाय. तालुका निहाय गटाचं क्रिकेट देखील या पठ्ठ्याने गाजवलंय. समोर आपण पाहिले गेले तर नक्कीच मुळशी तालुक्यातील उभरता संघ आहे परंतु या संघाने देखील भल्या भल्यांना आसमान दाखवलंय. बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न इथे होता आणि सिकंदर भोसले यांच्या गोलंदाजीमध्ये जर तुमच्याकडे फुटवर्क जर नसेल आणि समोर सिकंदर भोसलेची गोलंदाजी सुरू असेल तर मला वाटतं तुम्हाला नक्कीच फार मोठ्या अडचणींचा तिथे सामना करावा लागणार आहे. आणि असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क फार महत्वाचं असतं. ओ फुल टॉस. इथे मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलंय अथर्व पवळेने. नो बॉल आणि हा चौकार आहे. यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 धावा. मला वाटतं थोडासा ड्रिंक ब्रेक इथे मात्र घेतला बॅटिंग टीमने. स्ट्रॅटेजी टाइम आउटचा वापर केला आणि तिथे जर आपण पाहिलं तर खेळाडूंना थोडीशी कानमंत्र देण्याचं काम मात्र नक्कीच इथे केलेलं आहे. स्ट्राइक ऑन अथर्व. ओ फिर से एक बार
अथर्व का ये पलटवार लागोपाठचा हा दुसरा चौकार. यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर आता चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डावरती 21 धावा, 21 रन. षटक क्रमांक अगदी मैदानाच्या मध्ये तिसरं प्रगती पथावरती असताना फ्रीडचा पुरेपूर फायदा उठवला यावेळेस अथर्वने. आणि एका बाजूला आपण पाहिलं स्वतः गणेश आहेत आणि थोडीशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळाली सिकंदर भोसले सोबत. स्ट्राईक ऑन असेल अथर्व. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका आहे आणि इथे 30 यार्ड सर्कल क्लिअर करत चेंडू मात्र चाललाय लागोपाठचा तिसरा चौकार्या. लागोपाठचे 3 चौकार आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या मध्ये आलेत अथर्वच्या बॅट मधून. आणि या 3 चौकाराने संघाचा धावफलक वेगाने फ्लाय होतोय. धावफलकावरती 25 धावा. आता मात्र पायावरती टाकलेला चेंडू खोलवर टप्प्याचा सावधरित्या चेंडू खोदून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडूला कव्हर करतील आणि तोपर्यंत मैदानामध्ये आपण पाहतो यावेळेस 2 धावा घेतल्या जात आहेत आणि या 2 धावींच्या मदतीने संघाची धावसंख्या 27. या धावसंख्येवरती मात्र आता आपण पाहतोय रायझिंग स्टार पिरंगुडचा संघ पोहोचलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सिकंदर भोसले. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न ते केला जाईल. थर्डमॅनचे खेळाडू थोडेसे फंबल होत आहे. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा यावेळेस यशस्वीपणे मैदानामध्ये घेतल्या जातील. आणि या 2 धावींच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय 29 धावा, 29 रन. या षटकातला आपण पाहतोय शेवटचा बॉल जो मात्र आता शिल्लक असतील मैदानाच्या मध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. हा चेंडू देखील पुन्हा एकदा मिड विकेटला खेळलाय. सिंगल तर इथे आली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला. धावाची संधी आणि इथे मैदानामध्ये बघायचं काय कुठल्याही प्रकारचा मात्र तिथे धोका होऊ शकलेला नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल मैदानामध्ये. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. या षटकामध्ये आपण पाहतोय सिकंदर भोसले थोडासा महागडा राहिला. 19 धावा त्याने खर्च केल्या. धावफलकावरती 31 धावा, 31 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. आज आपण पाहिले गेले तर आजचा हिंजवडी चषक या स्पर्धेचा असणारा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्येच हे सगळे चॅम्पियन संघ आहेत. अगदीच मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारे सगळे संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. विशेष आपण पाहिले गेले तर ज्या प्रकारचं मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन सध्या कार्यरत आहे, मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष रामकृष्ण हरी पाडळे ज्या प्रकारचं नेतृत्व करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच आहे की मुळशीचा क्रिकेट हे सध्या जर आपण पाहिलं तर पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट पटलावरती सगळ्यात जास्त चर्चेत असणारे क्रिकेट आहे. मग इथे आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा कुठल्या तालुक्यामध्ये होत असतील तर मुळशी तालुक्यामध्ये होतात. पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठमोठ्या स्पर्धा कुठे होत असतील तर त्या मुळशी तालुक्यामध्ये होतात. म्हणजे एकही स्पर्धा अशी नाही का जिथे 1 लाखाच्या प्राइस पेक्षा कमी प्राइस अशी एकही स्पर्धा नाहीये. म्हणजे प्रत्येक स्पर्धा 1 लाख प्लस असणारं प्राइज असतं. म्हणजे प्रत्येक आयोजक प्रत्येक ग्रामस्थ एकच प्रयत्न असतो करत असतो मुळशी तालुक्यातला की आपली स्पर्धा ही आपण मोठी करायची. गोलंदाजीसाठी गोलंदाज गणेश घोटकुले. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तयार असतील. स्ट्राईक ऑन श्रवण. ओहो, यावेळेस गणेशचं स्वागत केलंय
श्रवणने या कडक षटकाराने 6 रन. गुजरा हुआ जमाना कभी लौटता नहीं, शायद कभी भी इसने देखा ना ये ना. चांगला स्ट्रोक, पहिल्याच बॉलवरती षटकार खेचला यावेळेस. पुन्हा एकदा बिग हिट, लागोपाठचा दुसरा. इथे श्रवण पवळे ऑन फायर, लागोपाठचा दुसरा षटकार. गया है इसको कुछ सूझता नहीं. छछुंदर के सर पे न भाए चमेली, छछुंदर के सर पे, छछुंदर के सर पे न भाए चमेली. कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली. लागोपाठचा दुसरा षटकार आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या मध्ये. SP च्या बॅट मधून इथे मैदान आलेला आहे. बघायचंय स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक पूर्ण करण्याचा मान इथे श्रवणच्या नावावरती जाणार का. धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील पुन्हा एकदा मैदानामध्ये. बघायचं यावेळेस गणेश घोटकुले राऊंड द विकेट. हा चेंडू थोडासा मात्र सावधरित्या टाकण्याचा प्रयत्न इथे होता. ऑस्ट्रेलियाच्या बराचसा बाहेर टाकलेला चेंडू. पंच नाखुश आहेत, गोलंदाजाला मात्र इथे दंडित करतील. वाईड बॉलचा इशारा. मुख्य पंच आपण पाहतोय अमर परदेशी सरांकडून. अतिरिक्त धाव यावेळेस इथे आली. अतिरिक्त धावेने 44 धावाच्या स्कोर कार्डवरती आहेत. लोअर फुल टॉस होता. शॉट फाईन लेगचे खेळाडू मात्र चेंडूला तिथे अडवत आहेत. थोडीशी पडझड होताना आपल्याला पाहायला मिळाली, परंतु एक सिंगल तिथे रोखू शकलेले नाहीयेत. आणि एका धावेने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 45. अथर्व पोळे आणि श्रवण पवळे ही जोडी मैदानामध्ये. अथर्वने 13 चेंडू खेळले, 13 चेंडूमध्ये 26 धावा त्याने बनवल्यात. ओ पुन्हा एकदा बिग हिट, परंतु यावेळेस लॉंग ऑफचे खेळाडू आहेत. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिले गेले तर गुरु लेझर या कंपनीचे बॉल आपण निश्चितप्रमाणे जे वापरतोय. यानंतरची होणारी मॅच इथे मात्र सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हाडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये DCC पौड कोंडावळे. दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती की आपण टॉससाठी यायचंय. आमचे काही मान्यवर आहेत आणि मान्यवरांच्या शुभासे आम्ही या सामन्याचा टॉस करतोय, त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. हा चेंडू मैदानामध्ये पुन्हा एकदा बघायचा. यावेळेस सलक्यात चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक संपला जाईल. ते चौथं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 48 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले. शेवटचं षटक आता मात्र मैदानामध्ये असेल. चला सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हाडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये DCC पौड कोंडावळे. दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती करतो की या आपण टॉस करणार आहोत. स्कोर कार्ड वरती 48 धावा आहेत. अजित भाऊ साखरे आणि त्याचबरोबर माजी उपसरपंच सन्माननीय मल्हारी शेठ साखरे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा टॉस करतोय. मी अतिथींना विनंती करतो या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्याचबरोबर ॲडव्होकेट सन्माननीय शुभमदादा साखरे
नवनाजी जांभूळकर यांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. सामन्याकडे जाऊयात मैदानाच्या मध्ये. आता शेवटचं षटक असणार आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या मध्ये आपण पाहतो तयार असतील बॉलिंग ट्रॅक वरती रामहरी बंडकर. मैदानाच्या मध्ये आपण पाहतो तयार असतील स्ट्राईक ऑन मंगेश बलकवडे मुळशी तालुक्याचा फायटर जेट. स्ट्राईक ऑन तयार. पहिलाच बॉल अगदी दूरवरून मात्र बॉडी वेट थोडासा ट्रान्सफर केला होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठलंही टायमिंग तिथे जुळू शकलेलं नाहीये. संघाची धावसंख्या यावेळेस आपण पाहतोय स्थिर असणार आहे 48 धावा. मंगेशचा प्रयत्न एकच असेल की शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये मला मोठे स्ट्रोक जर खेळायचे तर त्यासाठी मला स्वतःला स्ट्राईक जास्ती घ्यावी लागणार आहे. परंतु रामहरी देखील आपण पाहिले गेले तर तितक्या ताकदीचा खेळाडू आहे मित्रांनो. लोअर फुल टॉस होता. स्विचिटचा फटका मैदानाच्या मध्ये खेळलाय. सिंगल तर यावेळेस घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का मैदानामध्ये बघायचा प्रयत्न केलाय. 2 धावा तर आल्यात. तिसरीची मागणी तिसरी धाव देखील आली. चौथ्या धावेसाठी इथे प्रयत्न केला जाईल आणि इथे काय साज बाज ताज और सरताज या 4 धावा. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन आडची संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 4 धावा इथे पळून पूर्ण केलेल्या आहेत. या 4 धावेने संघाची धावसंख्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया रायझिंग स्टार पिरंगुट संघाचा अर्धशतक इथे पूर्ण होतंय. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुण्याचा गोलंदाज तयार रामहरी राऊंड द विकेट. पुढे सरसावलेत. पावलांचा वापर यावेळेस केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये आहेत खेळाडू परंतु त्याला बीट करत चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. लागोपाठची आपण पाहतोय या ठिकाणी 2 चौकार म्हणायला काय हरकत नाही कारण एकदा 4 धावा पळून पूर्ण केलेले आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर एक चौकारही आलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर 56 धावा. मंगेश बलकवडे पुण्यात आपण पाहतोय स्ट्राईक ऑन तयार असेल. रामहरीचा पुढचा बॉल क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आहे. डीप लॉंग ऑन मध्ये ऑन साइडला. आता मात्र खडे खडे चेंडू यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग नाहीये तिथे. संघाचं धावफलक इथे स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती 56 धावा आहेत. बॉल तयार राऊंड द विकेट. लो फुल टॉस फक्त बॅटचा फेस ओपन केलाय. वा A1 क्वालिटी टेनिस क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा क्लास हा चौकार आहे. चांगला स्ट्रोक यावेळेस आपल्याला मात्र मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. चौकार पुढे इथे येतोय. चौकाराच्या मदतीने 60 धावा ज्या स्कोर कार्डवरती येतात हे मैदानाच्या मध्ये असतील. या इनिंगचा जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल तयार रामहरी. मोठा सोगीती खेळण्याचा प्रयत्न इनसाइड ए चेंडू मात्र निघालाय यशाच्या मागे. सिंगल तरी ती आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते केला जाईल का परंतु मग मैदानामध्ये बघायचं आहे थोडीशी चकमक जी मैदानामध्ये अजूनही सुरू आहे. आणि आता मात्र जर आपण पाहिले गेले तर पहिला डाव पहिली इनिंग इथे संपली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 61 धावा. 62 धाव्यांचं आव्हान आता मात्र जे उभं केलेलं आहे रायझिंग स्टार पिरंगुट संघाने. आणि बघायचं या 62 धावा आता रोटमलात क्रिकेट क्लब लवळे संघ कशा प्रकारे बनवणार.
पहिला डाव इथे आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेला आहे. चला रायझिंग स्टार पेरंगुट टीम आता आपण फिल्डिंग लावून घ्या. वेळ वाचवायचा आहे कारण जवळपास आपण पाहतोय 2 वाजलेले आहेत. त्यामुळे विनंती आहे टीम थोडीशी आपण घाई करत चला. सगळ्यांकडून आम्हाला वेळेचं सहकार्य अपेक्षित आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. चला आघाडीचे बॅटर्स तुम्हाला देखील विनंती आहे की तुम्ही देखील मैदानामध्ये ताबा घ्यायचा आहे. पहा मित्रांनो आपण पाहतोय आज इंजवडी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून एक बहारदार आयोजन आणि नियोजन. सगळीच जण मात्र ज्या क्रिकेटच्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होती अशी एक मानाची सन्मानाची स्पर्धा हिंजवडी चषक हे आपण निश्चितप्रमाणे मैदानाच्या मध्ये आज बघतोय. आज मात्र सकाळ सत्रामध्ये या स्पर्धेच्या क्रिकेटच्या स्पर्धेला शुभारंभ झाला. स्पर्धेला शुभारंभ झाल्यानंतर अनेक अतिथी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील आपण संपन्न होताना बघितलेला आहे. मॅच कडे आता जायचंय. दुसऱ्या डावाला इथे होणार आहे सुरुवात. आघाडीची जोडी देखील आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालेली आहे. एका बाजूला आपण पाहिले गेले तर मुळशी तालुक्याचा वंडर बॉय आदेश तांगडे, दुसऱ्या बाजूला रोहित सुर्वे. आदेश तांगडे यांच्यासाठी आता प्राइज आलेला आहे लागोपाठचे 3 षटकार किंवा लागोपाठचे 3 चौकार. जर आदेश तांगडेने जर खेळले तर या स्पर्धेचे असणारे आयोजक पुणे महापौर केसरी संकेतदादा जांभूळकर आणि त्याचबरोबर मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन माजी सचिव गणेशप्पा साखरे यांच्या वतीने 1,000 रुपयाचं प्राइज. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अगदी ऑस्ट्रोमच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू वाईट बॉल. गणेश कुराडे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आलेले आहेत. आणि मला वाटतंय गणेशप्पा जर आदेश शेवटपर्यंत उभा राहिला तर आदेशसाठी हा धावा अवघड नाहीयेत. हा आदेश एकदा सेट झाला ना, सुरुवातीला आपण पाहतो ना की तो उंजळीने माती भरतो परंतु त्यानंतर तो अक्षरशः बुलडोजर लावतो. इतकी ताकद त्याच्याकडे. यावेळेस इनसाइड आउट तो खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्टॅक्सचा कव्हरला क्लिअर करत चेंडू चाललाय डीपॅक्सच्या कव्हरच्या दिशेने आणि तिथे खेळाडूची प्रयत्नांची पराकाष्ठा इथे संपलीये. आलेला हा चौकार आहे. छत्रपती झाल ग माय ग ग ग ग थँक्यू. मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलेलं तर वाईड आल्या त्यानंतर आलेला चौकार. आदेश तांगडे मुळशी तालुक्याचा हा वंडर बॉय म्हणून माझ्या या खेळाडूला संबोधलं जातं. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडू आहेत. गणेश हा चेंडू मात्र इथे मैदानाच्या मध्ये डॉट येताना जो आपल्याला पाहायला मिळाला.
पुन्हा एकदा पुढे मैदानामध्ये बघायचं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र चेंडू खेळलाय आणि वा स्ट्रोक चांगला होता. तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षणही आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा यावेळेस मैदानामध्ये घेतल्या जातील. आज आपण पाहिले गेले तर सगळे खेळाडू जर आपण पाहिले तर सगळे उभरते स्टार आहेत, परंतु या खेळाडूंकडे जिद्द प्रचंड मोठी आहे. शेवटपर्यंत ते हार मानत नाही आणि रायझिंग स्टार पिरंगुट संघाची मजबूत बाजू कोचली असेल ना तर फिल्डिंगचा एफर्ट. आणि इथे आदेश तांगडेच्या बॅटमधून चेंडू सरलाय डीप कॉर्नरला. द वन मॅन आर्मी आदेश तांगडे ठोकतोय षटकार. यावेळेस आपण मैदानामध्ये बघितले गेले तर आता षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, या षटकाराने संघाची धावसंख्या 13 धावा. आदेश तांगडे यांनी जर लागोपाठचे 3 चौकार किंवा लागोपाठचे 3 षटकार जर खेळले, पुणे महापौर केसरी संकेत भाऊ जांभूळकर आणि मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव गणेशप्पा साखरे यांच्या वतीने मात्र प्रत्येकी 1,000 रुपयाचं प्राइज आदेशसाठी असणार आहे. 13 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज थँक्यू डीजे. या ठिकाणी सभापती पांडुरंग भाऊ ओझरकर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 2,000 रुपयाचा प्राइज. त्याचबरोबर बापूशेठ गवारे पप्पूशेठ गवारे यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारासाठी 2,000 रुपयाचं प्राइज आदेशसाठी असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा दाखल टप्प्याचा बॉल यावेळेस बघायचाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चौकार. थँक्यू. सरपंच चिखलगाव सन्माननीय श्यामरावजी फाले यांच्या वतीने देखील लागोपाठच्या 3 षटकारासाठी 2,000 रुपयाचं प्राइज आदेश तांगडेसाठी असणार आहे. म्हणजे आदेश तांगडेने जर लागोपाठचे 3 षटकार खेळले ना किमान आदेश तांगडेला 10,000 रुपयाचं प्राइज आहे. आपण मॅच कडे पुण्यात जाऊयात. पहिले षटक संपले. पहिल्या षटकामध्ये 17 धावा वसूल केल्यात आदेश तांगडेने. शेवटचे आपण पाहतोय तर 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 45 धावा अजूनही मात्र बनवायच्या आहेत. अथर्व पवळे बॉलिंग ट्रॅकवरती आता मात्र मैदानाच्या मध्ये तयार असेल. एका बाजूला आपण पाहिले तर मैदानामध्ये असेल रोहित सुर्वे, दुसऱ्या बाजूला आदेश तांगडे. 17 धावा, 24 चेंडूंचा आता खेळ शिल्लक, 45 धावींची अजूनही मात्र गरज. 6 चेंडूमध्ये 16 वसूल केल्यात आदेश तांगडेने पहिल्या षटकामध्ये. चांगली सुरुवात. पहिलाच बॉल यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न ते केलाय. अपील तर होती, परंतु ईशाच्या मागे आपण पाहतो मंगेशने ओळखली की बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क तिथे नाहीये. संघाची धावसंख्या यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये स्थिर असणारे 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पण म्हणतो ना मराठीमध्ये नेहमी 17 वरती खतरा, आणि कदाचित थोडासा खतरा ओढवला होता. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुण्यात बघायचं यावेळेस अथर्व पवळे. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल जो आपल्याला मैदानामध्ये वारंवार आपल्याला पाहायला मिळेल. सामना रंगलेला आहे. बॉल तयार असेल.
पुढे सरसावत चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. संघाची धावसंख्या या अतिरिक्त धावेने धावफलकावरती 18 धावा. शांतता आपण पाहतोय मैदानामध्ये पसरलेली आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये रायझिंग स्टार पिरंगुट संघाने विजयाचा झेंडा फडकवलेला आहे. या मॅच मध्ये जर आपण पाहिले गेले तर रोटमलात क्रिकेट क्लब लवळे संघ पहिला सामना खेळतोय. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे होता. थोडासा टप्पा पडल्यानंतर दिशा बदलणारा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट धावफलक इथे मात्र स्थिर असेल. हिंजवडी नगरी म्हणलं की आपण पाहिलं तर IT नगरी म्हणून देखील या हिंजवडी परिसराला ओळखलं जातं. ओहो, यावेळेस लिडिंग एज होती, परंतु मैदानामध्ये बघायचं आहे होकार नकार होकार नकार मैदानाच्या मध्ये सुरू होता. शेवटी नकार दिला रोहितने देखील. चेंडू पुण्याचा डॉट आलाय. 18 धावा स्कोर कार्डवरती. धावेला ब्रेक लावण्याचं काम मात्र अथर्व पवळे याने केलंय. शेवटचे 21 चेंडू 44 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. यावेळेस मोठा स्ट्रोक तर खेळलाय आणि आपण म्हणतो ना, कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा. फटका फसला. पहिली विकेट डाऊन होतीये रोहित सुर्वेच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण पाहतो मैदानामध्ये पहिली विकेट अगदी इथं जी आपल्याला पाहायला मिळाली. प्रॉपर बॅटवरती चेंडू आपण पाहतो ना की जो मिडल होऊ शकला नाही. नवीन बॅटर आपण पाहतो आता सिकंदर भोसले अर्थात SB. पहिलाच बॉल. यावेळेस अगदी वेगानं चेंडू मात्र शरीराच्या जवळ आला आणि बॅटचा आपण पाहतो जिथे स्टिकर असतो ना, कदाचित तिथे चेंडू मात्र मिडल होताना जो आपल्याला पाहायला मिळाला आणि तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एक धावाली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 19. अजून शेवटचा बॉल जो मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये शिल्लक असेल. आदेश तांगडेवरती मात्र सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. या सीझन मध्ये ज्या प्रकारचा फॉर्म आदेश तांगडेचं राहिलं, या सीझन मध्ये ज्या प्रकारचं आक्रमण आदेश तांगडेचं राहिलंय, जरूर आपण पाहिलं गेलं तर. आणि मला वाटतं या सीझन मध्ये रोटमलात क्रिकेट क्लब लवळे संघ भन्नाट फॉर्म मध्ये आहे. आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर बऱ्याचशी स्पर्धा आहेत. एखादी स्पर्धा असेल की लवळे संघ मात्र त्यांनी मिस केली आहे, परंतु प्रत्येक स्पर्धेमध्ये या संघाने एक तरी मानाचं करण घातामध्ये मिरवलेलं आहे. म्हणजे हा संघ किती फॉर्म मध्ये हे सांगायची आता गरज नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, आदेश तांगडेचा प्रचंड फॉर्म जबरदस्त आहे. सिकंदर भोसलेची जबरदस्त गोलंदाजीचा स्पेल नेहमी राहिलाय. त्यामुळे आज बघायचं कशा प्रकारे कामगिरी असेल या दोन्ही खेळाडूंची. हो, यावेळेस सावधरित्या खेळण्याचा प्रयत्न इथे होता. तिथे मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला आदेशने आणि चेंडू मात्र तिथे तुषार गावारे यांच्या अगदी समोर पडला आणि तिथे मात्र त्यांनी फक्त सावधरित्या चेंडूला त्यांनी तिथे अडवलं. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. षटक क्रमांक संपलं जातं. इथे दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा. शेवटचे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावफलकावरती धावा बनवायच्यात अजूनही. रोटमलात क्रिकेट क्लब लवळे संघाला 43. 18 चेंडू 43 हे समीकरण असणार आहे. स्कोर कार्डवरती 19 धावा. शेवटचे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 43 अजून बनवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय मैदानामध्ये असतील आता मंगेश बलकवडे.
बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत. समोर सिकंदर भोसले. शांतता आपण पाहतोय मैदानामध्ये चौफेर जी पसरलेली आहे आणि शांतता आपण म्हणतो ना की शांतता येणाऱ्या वादळाची असते. 19 धावा आहेत. शेवटचे 18 चेंडू 43. हे समीकरण. मंगेश बलकवडे तयार. पहिलाच बॉल यावेळेस सावधरित्या मनगटाच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न तिथे केला. डेंजर एंडला होते आदेश तांगडे. बॅकअप साठी खेळाडू नाहीयेत परंतु आदेशने सांगितलं की धाव नकोय आता. एकच धाव आली. आपण पाहतो ना ही समय सूचकता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जे कोणी जेवण करायचं राहिलं असतील सगळ्यांना विनंती आहे जेवण करून घ्या. अजून 15 ते 20 मिनिटं फक्त जेवण थांबेल. मैदानामध्ये आपण बघितले गेले तर पुन्हा एकदा 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आदेश तांगडे एका बाजूला मुळशी तालुक्याचा वंडर बॉय आदेश तांगडे तर दुसऱ्या बाजूला मुळशी तालुक्याचा फायटर जेट मंगेश बलकवडे. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये आपण पाहतोय असणारे समोरासमोर भिडलेत. आणि असं म्हणतात ना जेव्हा जंगलचे वाघ समोरासमोर भिडतात ना तेव्हा मात्र घमासान युद्ध होतं. युद्धात रंगलं. आदेशचा फटकाही चांगला होता. मंगेश बलकवडेचा चेंडूही चांगला होता. कॅच उडवला परंतु कॅच इथे मिस केलाय. आणि असं म्हणतात ना पकडा कॅच आणि जिंका मॅच. छोडो कॅच और छोडो मॅच. तुम्ही अशा प्रकारच्या चुका जर केल्या तर आदेश तांगडे तुम्हाला कदापि बक्षणार नाही. तो सोडणार नाही तुम्हाला. सिकंदर भोसले तयार असेल. स्ट्राईक ऑन तयार आहेत. यावेळेस सूचित करण्याचा प्रयत्न केलाय मैदानामध्ये सिकंदरने. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाहीये. चेंडू डॉट आलाय. शेवटचे 15 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहेत. बनवायचे 41. 15 चेंडू आणि 41 धावा. पुण्याच्या बॅकफुटला जाऊन चेंडू आपण पाहतोय कट केलाय. डीप पॉइंट मध्ये खेळाडू आहेत तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 22. मला वाटतं मंगेश बलकवडेने पुन्हा एकदा ती संधी बनवली होती. संधी निर्माण केली होती. जाळं रचलं होतं. जाळं काही अंशी फाटकं निघालं आणि तिथे जीवदान मिळालं आदेश तांगडेला. 22 धावा धापलकावरती आहेत. मंगेश बलकवडे तयार. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आदेश तांगडे. आणि यावेळेस बघायचंय उडवलाय बॉलला. फटका पुन्हा एकदा फसला आणि यावेळेस चांगला झेल टिपलाय अथर्व पोवळेने. कुठल्या प्रकारची चूक केली नाही. आदेश तांगडेला परतावं लागते डगआउटच्या दिशेला. मंगेश बलकवडेला आपण पाहिले गेले तर मुळशी तालुक्याचा फायटर जेट का म्हटलं जातं ना ते दाखवून दिलं. फाईट करण्यासाठीच मात्र मंगेश बलकवडेची ओळख आहे. फाईट करण्यासाठीच मंगेश बलकवडेला ओळखलं जातं. आणि मंगेश बलकवडेला माहिती आहे माझा जन्म हा फाईट करण्यासाठी झालेला आहे. त्याने दाखवलं एकदा संधी बनवली. संधीचं सोनं झालं नाही. तो खचला नाही. तो घाबरला नाही. तो थांबला नाही. त्याने पुन्हा संधी निर्माण केली आणि यावेळेस मात्र आदेश तांगडे बाद झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखले ते होतील गणेश घोटकुले. 13 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे आणि या 13 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय बनवायच्या त्या 40 धावा. मॅच थोडीशी लांबवण्याचं काम मात्र रायझिंग स्टार पिरंगुट संघाच्या गोलंदाजाने केलंय. हाफ ट्रॅकर बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न. शॉट फायनलीचे खेळाडू चेंडूला पाठवर होत आहेत. चेंडूला अडवला जाईल तिथे मैदानाच्या मध्ये तुषार यांनी फार हुशारीने क्षेत्ररक्षण केलंय आणि यावेळेस आलेल्या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेलं तर धापलकावरती 24 धावा आहेत. 12 चेंडूंचा आता खेळ शिल्लक असेल आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. तुषार गवारे हे नाव मित्रांनो नक्कीच आपल्यासाठी काही नवखं नाव नाहीये.
कारण याच तालुक्याचा एक गोड आवाज म्हणून मात्र सध्या ज्यांच्या आवाजाची जादू मुळशी तालुक्यातून आणि पुणे शहरातून देखील आपण सतत ऐकतोय. मोठमोठ्या स्पर्धा देखील त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली आहे ना, तर तुषार गाभारे स्वतः इन ऍक्शन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. बॉलिंग ट्रॅकवरती बघायचं यावेळेस आता गोलंदाजीसाठी गोलंदाज अथर्व पवळे. अथर्व पवळेची व्हेरिएशन ही ताकद राहिलेली आहे. समोर बघायचंय सिकंदर भोसले. गिअर चेंज करावा लागेल सिकंदरला. हा चेंडू थोडासा बाउन्स होता या चेंडूमध्ये. उसळे घेणारा व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय मैदानामध्ये निश्चितप्रमाणे असेल. स्कोर कार्डवरती 25, 12 चेंडू आणि 37 धावा. हे समीकरण जे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आहे. आणि 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 काय झालंय त्या मैदानामध्ये इनसाइड एज. सिकंदर भोसले बॅक टू द पवेलियन. विकेट येताना जे मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. डीजे वाल्यांनी देखील थोडासा रेस्ट घेतलेला आहे आता. स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर 25 धावा. 3 फलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय ते मैदानामध्ये बाद झालेले. स्वतः आपण पाहतोय संघाचे कॅप्टन आता ऋतुराज खरेकर मैदानामध्ये आता दाखल होतील. तगडे ताकदवान आहेत. आणि मी म्हणेल की तुम्हाला जर हिरो बनायचं असेल, हिरो होण्याची संधी जर तुमच्यासाठी असेल ना, तर कुठली संधी आहे? ज्यावेळेस आपली टीम बॅकफुटवरती असते, ज्यावेळेस टीमला आपली गरज असते आणि ज्यावेळेस आपण टीमला विजय मिळवून देतो ना, त्यावेळेस मात्र तुम्ही हिरो ठरता. आज बघायचं हिरो कोण आणि विलन कोण आहे. शेवटचे 11 चेंडू 37 बनवायचे आहेत. यावेळेस देखील बाउन्स होता या चेंडूमध्ये. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाहीये. चेंडू मात्र तिथे डॉट आलाय. धावफलक स्थिर असणार आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 37 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आणि मला वाटतं या परिसरामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर या मैदानावरती टेनिसची पहिल्यांदा मोठी स्पर्धा होतीये. चेंडू हवेत होता. मिस टाइम स्ट्रोक. तोपर्यंत घेतलेली एक पुन्हा सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील 26 धावा. 9 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 36 धावा अजून मात्र बनवायच्या आहेत. रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे संघाला आता सांगायची गरज नाही की यहाँ से दिल्ली बहुत दूर है. बोला तयार. आणि या फळेस विकेटचा केलाय मिड विकेटला. आणि तिथे मैदानामध्ये बघायचं स्पर्शेतने कुठल्याही प्रकारची चूक केली नाहीये. विकेट. तुझ्या गाण्याची उडवीन पुंगी जातील हादरून. तुझ्या गाण्याची उडवीन पुंगीन जातील हादरून. नको टाकू मला सामन्याकडे जायचंय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. यावेळेस आपण बघितलं गेलं तर नवीन बॅटर परमानंद अल्लाट. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानामध्ये दाखल झाले. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडूला ड्राईव्ह केलं इथे वेगाने. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय चेंडू मात्र तिथे अडवला जाईल. दोन धावा ज्या इथे आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मधून फलकावरती 28. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल होता. सावधरित्या चेंडू खोदून काढला. एक सिंगल यावेळेस येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचते. धाफलकावरती धावा
जर आपण पाहिले गेले तर आता 29 धावा आहेत, 4 फलंदाज मैदानामध्ये बाद आहेत, 4 षटकांचा खेळही संपलाय. शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 33 धावा. चला स्पीडअप करा टीम. सामन्याकडे आपण पाहतोय मैदानामध्ये जायचंय पुढे एकदा. शेवटच्या आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 33 धावा बनवायच्या आहेत. बॉलर तयार, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आसमान दाखवलंय. परमानंद आल्हाट यांनी षटकार ठोकलाय. It's R-Star Remix. आणि परमानंद आल्हाट यांना देखील माहित आहे की या धावा किती आपल्यासाठी महत्वाच्या आहेत, नेट रन रेट साठी धावा किती महत्वाच्या आहेत. 5 चेंडू आता शिल्लक, 27 बनवायचे आहेत. सामना संपलेला नाहीये. सौरभ गोळे बॉलिंग ट्रॅक वर तयार. त्यावेळेस मोठा सोगीती खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय केला जाईल. टिप्स करलेच्या दिशेने चेंडू खेळलाय, सिंगल तर आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 37. 4 चेंडू आता शिल्लक असतील, बनवायचे अजूनही 25. त्यावेळेस टप्पा थोडासा मागे ठेवला आणि इथे बघायचं मैदानामध्ये अंपायर्स कॉल निश्चितप्रमाणे इथे घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय सोपवलाय आपण की हा चेंडू वाईड आहे की नाही. त्यासाठी मात्र निश्चितप्रमाणे पंचांनी कॉल दिलाय. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाईल. तिसरे पंच महेश जाधव सर. या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय युवा उद्योजक रामभाऊ साखरे यांचं देखील आपण पाहतोय आगमन झालेलं आहे. त्यांचंही हिंजवडी चषक 2025 या स्पर्धेमध्ये स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलेला आहे आणि तिसरे पंच आपण पाहतोय महेश सर. निर्णय ते काय देणार. फेअर डिलिव्हरी. चेंडू डॉट इथे आता मैदानामध्ये असेल. शेवटचे 3 चेंडू बनवायचे आहेत 25. रायझिंग स्टार पेरंगुट संघ ज्या फॉर्म मध्ये आपण पाहतो आहे तो फॉर्म त्याने आजही कायम ठेवलाय आणि यावेळेस खडे खडे परमानंद आल्हाट ऑन फायर. हा षटकार It's R-Star Remix. डीजे. परमानंद आल्हाट काय बॅटिंग करतायत. 2 चेंडू 19. ओ फिर से एक बार ये परमानंद आल्हाट का वार. षटकार 6 रन. थँक्यू डीजे. आता डीजे देखील फॉर्म मध्ये आले जसा परमानंद आल्हाट फॉर्म मध्ये आलाय ना. लागोपाठचे 2 षटकार तर आलेत. आपले फटका फसला, चेंडू हवेत असेल आणि कॅच ड्रॉप केलाय. 1 धाव इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न मग आता मैदानामध्ये केला जातोय आणि इथे स्पर्शाची चतुराई आपल्याला पाहायला मिळाली. विकेट आताची मिळेल 1च धाव आणि सामना इथे जिंकलाय रायझिंग स्टार पिरंगुट संघाने. जवळपास आपण जर पाहिलं मित्रांनो 1 तास मागे आहोत. त्यामुळे विनंती आहे की लगेच सामने लगेच मैदानाचा ताबा घ्या. यानंतरची होणारी मॅच
सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन हाडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये DCC पौड कोंडावळे. दोन्ही संघांना विनंती आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळ आपण कुठल्या प्रकारचा